आपल्या जिल्ह्याचं नेमकं ॲग्रिकल्चरचं प्रोफाईल कसं आहे नेमकं, आणि शासन कुठं कुठं त्याच्यामध्ये रिफ्लेक्ट होतं, काय नेमकं जिल्ह्याची आपली कृषीची ओळख कशी देता येईल आपल्याला? आपला नागपूर जिल्हा म्हटलं म्हणजे नागपुरी संत्रा हा सर्वात प्रथम समोर येतो डोळ्यासमोर. कोणीही बाहेरची व्यक्ती आली नागपूर म्हटलं की नागपुरी संत्रा. आणि या रघुजीराजे भोसलेंनी या संत्र्याची सुरुवात केल्यानंतर सुरुवात या नागपूर जिल्ह्यापासून झाली. आता तो वाढत वाढत बाकी जिल्ह्यात गेला. परंतु दुसरी एक आपल्या नागपूर जिल्ह्याची ओळख आहेच की आपल्या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कॉटन, ज्याला आपण कपाशी म्हणतो, आणि ज्वारी सुरुवातीला खूप मोठ्या प्रमाणात व्हायचा. ज्वारी, कपाशी मुख्य पीक होते. परंतु आता नंतरच्या काळामध्ये सोयाबीन आणि कपाशी या दोन पिकं आता म्हणजे नागपूर जिल्ह्याचे मुख्य झाले आहे. आणि फळबागेमध्ये म्हटलं तर मोठ्या प्रमाणात संत्रा आहे आणि मोसंबीसुद्धा. विदर्भामध्ये सर्वात जास्त जर मोसंबीचं एकरेज असेल तर ते नागपूर जिल्ह्यात आहे आणि थोड्याफार प्रमाणात निंबू आहे. आता याच्यात धानचं पण एक वेगळी ओळख जी आहे ती रामटेक आहे, बाकीचा आपली परत म्हणलं तर उमरेड आहे, पारशिवनी आहे, इकडच्या भागात धानाचं एक वेगळं प्रमाण आहे सगळं. हां, ते पण महत्त्वाचं आहे की धान पीक जे आहे ते आपले काही तालुके आहे जसं मोठ्या प्रमाणामध्ये तिकडे भंडारा जिल्ह्यात किंवा गोंदिया ठिकाणी आहे, पण आपल्याही जिल्ह्यातसुद्धा रामटेक आहे, पारशिवनी आहे. आणि मला वाटतं मनसरमध्येही काही भागात मी कुहीला जातो. कुहीला पण धान आहे. मी स्वतः बघितलं. तर धानाचं पण त्या पर्टिक्युलर काही एरियाचं धानसुद्धा हे मुख्य पीक आहे. म्हणजे थोडक्यामध्ये असं म्हणता येईल का की नागपूर जिल्ह्यातील आपला शेतकरी जो आहे तो चार पिकामध्ये विभागलेला आहे? हां, थोडक्यात असं आपल्याला म्हणता येईल की नागपूर जिल्ह्यातला जो शेतकरी आहे, काही म्हणजे मुख्य जास्तीत जास्त एरियामध्ये कपाशी आणि सोयाबीन आहे पावसाळ्याचं. आणि बाकीच्या काही जिल्ह्या म्हणजे तहसीलमध्ये धान राहील. आणि रब्बीमध्ये जर विचार केला आपण तर चना आणि गहू हे मुख्य पीक आहे रब्बीमध्ये. त्याच्यामुळं हे एवढे पिकं आपल्या नागपूर जिल्ह्यामध्ये आहे. आणि बाकी मग भाजीपाला काही एरियामध्ये आहे, बस एवढंच आहे सध्या. आता ह्याच्यामधला हा सगळ्या दृष्टिकोनाचा विचार करताना दोन भाग आपल्याला लक्षात घ्यावे लागतील. त्याच्यातला पहिला भाग जो आहे तो तो ह्या दृष्टिकोनातून महत्वाचा आहे की नेमकी ह्याची जी सगळी मिळकत जी आहे शेतीतली, आता जर समजा ह्या चार धान असेल, कपाशी असेल, किंवा अलीकडचा आता संत्रा आहे आपल्या प्रमाणात वाढलेला, किंवा सोयाबीन आहे, साधारणतः मिळकतीचं प्रमाण कसं आहे शेतकऱ्यांचं? ते बऱ्यापैकी जमतंय, नाही जमत आहे, काय काय स्थिती आहे? मिळकतीचा प्रमाणाचा जर आपण विचार केला तर सर्वांना त्याचा माहिती आहे. मी त्याला सांगू इच्छितो की मिळकतीचं जे प्रमाण 10 वर्षाच्या अगोदर होतं ते आता राहिलेलं नाही. त्याला कारण म्हणजे काय झालं की जागतिक तापमान वाढ, ज्याला आपण ग्लोबल वॉर्मिंग म्हणतो, याच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात किडी आणि वातावरणाच्या बदलानुसार पिकाचं संरक्षण खर्च वाढलेला आहे. आणि जे ऑर्गेनिक कार्बन आहे जमिनीत तोसुद्धा कमी झाला आहे या 10 वर्षात. आणि त्याच्यामुळं उत्पादनही कमी आहे आणि जे भाव मिळाला पाहिजे त्याच्यामध्ये सुद्धा सर्वांना कल्पना आहे, त्याच्यावर न बोललेलं बरं. तर तो भाव आणि उत्पादन खर्च याची ताळमेळ बसत नसल्यामुळं जो मूळ नफा म्हणतो, ज्याला आपण मुख्य नफा, नेट प्रॉफिट, तर तो कमी झाला आहे. त्याला कारण म्हणजे एकीकडे आपली मजुरीचा खर्च वाढला आहे. निविष्ठा कोरोनानंतर जे भाव वाढले आहेत ते भाव खूप मोठ्या प्रमाणात वाढले. आता युद्ध झालं होतं, युद्धानंतर 30% भाव हे जे आपण ज्याला निविष्ठा आणतो दुकानातून तिथं वाढलेलं आहे. परंतु आपला संत्रा असो, मोसंबी असो, कपाशी असो किंवा सोयाबीन आहे, तूर आहे, इथं धान आहे, या पिकाचा जो आपल्याला दरवर्षी थोडाफार हमीभाव वाढतो. परंतु त्या प्रमाणात भाव वाढ न न न मिळाल्यामुळं आणि ऑर जे काही उत्पादन होतं ते कमी कमी होत गेल्यामुळं एकीकडे उत्पादन कमी होऊन राहिलं, एकीकडे भाव त्याच्या खर्चानुसार मिळत नाही. त्याच्यामुळं सध्याच्या परिस्थितीत जर विचार केला तर शेतकरी हा एक थोडासा निराशाच्या याच्यामध्ये आहे. आणि त्याच्यामध्ये फक्त असं म्हणता येईल की 10 ते 20% शेतकरी हे काहीतरी चांगले प्रयोगशील काम करतात, त्याला जोडधंदा ठेवतात, इतर गोष्टी करतात, तर ते जवळपास चांगल्या परिस्थितीमध्ये आहे. पण एक 70 ते 75% सरासरीचा जो शेतकरी आहे हा आज डबघाईस आला आहे, असं मला वाटते. ह्याच दृष्टिकोनातून शासनाने एक वेगळा विचार केलेला होता की वेळोवेळी
आपल्यालाही कल्पना आहे की शासनाने शेतकऱ्यांना अधिकाधिक ह्याच्यामध्ये रिलीफ कसा मिळू शकेल ह्या दृष्टिकोनातून वेगवेगळ्या वेगवेगळ्या योजना जाहीर केल्या आहेत. आता मत्स्योत्पादनाच्या दृष्टिकोनातूनही एक वेगळा लहानपट्ट्यामध्ये प्रयोग जो आहे तो मत्स्य विभागाने वेगळा घेतलेला आहे. त्याच्यामध्ये ऑर्गॅनिक फार्मिंग, तुम्ही स्वतः त्या चळवळीमध्ये आहात की बाबा शेतकरी हा खता बाबतीतही स्वयंपूर्ण झाला पाहिजे. ज्या पद्धतीने शेतीमध्ये रासायनिक खताचा भरेमाप वापर जो केला जातो आहे, आवश्यकता नसताना जास्त वापर करणं किंवा हे करणं, त्याच्यात एक संतुलन राखण्याचा जो प्रयत्न केला तर त्याच्यातही सेंद्रिय शेतीसाठी परत शासनाने एक वेगळा आग्रह जो आहे तो आग्रह धरलेला आहे त्याच्यामध्ये. तर ह्या सगळ्या गोष्टीमध्ये शेतकऱ्यांना सावरण्यासाठी कर्ज माफी जी आहे अलीकडे जी जाहीर केलेली योजना आहे त्याचाही एक मोठा हातभार आता ह्या 75% 70% जे काही शेतकरी आहेत ज्याच्यामध्ये की आकडा हा त्याच्यामध्ये तफावत होऊ शकेल, पण ज्या शेतकऱ्यांना जे काही मिळू शकेल तसा एक दृष्टिकोन शासनाने ठेवलेला आहे. तर ह्या कर्जमाफीकडे कसं बघताय तुम्ही, किंवा शेतकऱ्यांच्यासाठी शासनाने जो सेंद्रिय शेतीचा दिलेला जो काही नवीन एक परत मंत्र आहे आणि त्याच्यासाठी पुन्हा एकदा नव्या सिद्धीनं शासनाने एक तत्परता दाखवलेली आहे त्यासाठी काही करण्याची, तर याकडे कसं बघता येईल? नाही, त्याच्यामध्ये नैसर्गिक शेती म्हणूनचं मिशन जे आहे केंद्र सरकारने एक जाहीर केलं आहे, ते अतिशय तसं चांगलं आहे. परंतु कसं आहे की त्याचं जे इम्प्लिमेंटेशन आहे, ज्याला आपण जे काही आपण एकाएकी आपण सन्माननीय पंतप्रधानांसुद्धा म्हटलं की एकाएकी होणार नाही. परंतु ज्या टप्प्याटप्प्याने त्याची व्यवस्थित प्लॅनिंग करून नैसर्गिक शेती, जसं आचार्य देवव्रतजीनं गुजरात आणि त्याच्यानंतर हिमाचलमध्ये त्यांनी चांगलं काम केलं आहे. परंतु इतर राज्यामध्ये हा जो नैसर्गिक शेतीचा जो काही चालू आहे, तर त्याच्यामध्ये फक्त माझ्या मते आम्ही जे प्रॅक्टिकली बघत आहे, म्हणजे शेतकऱ्याच्या सोबत आम्ही राहत असल्यामुळं अजूनही त्या पाहिजे त्या प्रमाणात त्या नैसर्गिक शेतीचा जो प्लॅन आहे तो काही व्यवस्थित आहे नाही. एक विशिष्ट बचत गटामध्ये आपण देऊन राहिलो आहे, म्हणजे कागदोपत्रीमध्ये त्याची फिगर वाढत आहे, पण प्रत्यक्षात त्या नैसर्गिक शेतीचा जे काही प्लॅनिंग पाहिजे, म्हणजे माझं सरळ सरळ म्हणणं असं आहे की गाईच्या गोठ्यापासून किंवा म्हणजे गोमूत्राच्या याच्यापासून किंवा त्याचा जो प्लॅन आहे, दशपर्णी अर्क आहे, जीवामृत आहे, हे सर्व प्रॅक्टिकली वाढवलं पाहिजे टप्प्याटप्प्याने. आणि कन्व्हर्शन करताना एकाएकी न करता शेतकऱ्याच्या त्याला जो रिझल्ट किंवा त्याचा जो उत्पादन जर वाढले, कारण निविष्ठामध्ये खर्च खूप होतो, तर येणाऱ्या काळात जर याचं व्यवस्थित प्लॅनिंग केलं तर याचा चांगला फायदा होऊ शकतो असं मला वाटते. पण त्याचं प्लॅनिंग आज जे ते काम चालू आहे आत्म्याच्या अंतर्गत किंवा, पण ते परिपूर्ण नाही आहे, त्याच्यामध्ये बऱ्याच लूप होल्स आहे. तर दुसरी गोष्ट कर्जमाफीची आहे. कर्जमाफी देताना कर्जमाफीमध्ये काही निकष लावले तर आम्ही जेव्हा ते वाचले तर त्यात चांगलं वाटलं की ठीक आहे, तुम्ही ज्यांनी गाडी घेतली आहे, जे इन्कम टॅक्स भरतात, जे व्यापारी आहे किंवा जे सर्व्हिसवर आहे किंवा जे राजकारणात आहे, अशा लोकांना नका देऊ, ते वेलकम आहे. परंतु तुम्ही जेव्हा कर्जमाफी देता आणि त्याच्यामध्ये जे काही निकष आता आज आहे त्याच्यावर मी काही इथं सविस्तर बोलणार नाही, परंतु टप्प्याटप्प्याने 2022चं 2023 मधातच 2027 भरलेल्या अगोदर कर्जमाफीवाल्या लोकांना मिळणार नाही असं न करता, तुम्ही जो सुरुवातीचा क्रायटेरिया पकडला होता की बाबा सदन शेतकऱ्याला आपल्याला द्यायचं नाही, नका देऊ. परंतु जो शेतकरी कोरडवाहू शेतकरी आहे, मी नेहमी म्हणतो की कोरडवाहू शेतकरी तो लहान असो की मोठा असो, हा आज घाट्यात आहे. कारण कपाशी, सोयाबीन, धान, तूर याच्यावर काही उत्पादन नेट मुख्य नफा आपण जे बोलताना आपण फक्त किती एकरी किती झाला याच्यावरच बोलतो, हे चुकीचं आहे. त्याला मूळ नफा किती मिळाला, निविष्ठा किती प्रमाणात खर्च वाढला आहे, आज मजुरीचा खर्च किती वाढला आहे, याच्यामुळं 75% शेतकरी जो सामान्य शेतकरी आहे, ज्याचा कुठं नोकरी नाही आहे, ज्याला कोणता बिझनेस नाही आहे, तर त्या शेतकऱ्याला सरसकट कर्जमाफी मिळायला पाहिजे होती. तुम्ही जे चाळणी जे लावली ते ठीक आहे की जे मोठे शेतकरी आहे, जे इन्कम टॅक्स भरतात, ते मान्य आहे. परंतु जो साधारण शेतकरी आहे, कोरडवाहू शेतकरी आहे किंवा फळबागामधलाही असला तर त्याला 2-3 वर्ष जे सध्या संत्र्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे किंवा सोयाबीनचं आहे, तर त्याच्यातही तो 100% जर शेतकरी असेल असा क्रायटेरिया ठेवून कर्जमाफी व्हायला पाहिजे होती. परंतु आता कर्जमाफी तर जाहीर झाली, जूनला आम्ही लागू करून म्हटलं होतं, आता जून संपत आला, अजूनही त्याच्यावर बरीच चर्चा चालू आहे.
आणि जेव्हा शेतकऱ्याला गरज होती या पावसाळ्यात, कारण त्याला आता पेरणी करायची आहे, इतर अनेक कामं आहे आणि तो त्याच्या बँकेमध्ये एकतर थकीत आहे सर्व, कर्जमाफी होणार आहे. मग इकडूनही गेला आणि तिकडूनही गेला. त्याच्यामुळं आज असं मला वाटतं शासनाला विनंती मी करतो, की याच्यामध्ये तुम्ही कुठेतरी अजून त्या असं सरसकट सरसकट म्हणजे ज्याला गरज आहे त्यालाच असं कर्जमाफी अजून त्याच्यामध्ये जर धोरण केलं तर सामान्य शेतकऱ्याला तो पैसा मिळाला पाहिजे आणि त्याचा जर फायदा झाला तर आज तो कुठेतरी खूप अडचणीत आहे. तो कुठेतरी वर आणू आपण महाराष्ट्राचं त्याच्यामध्ये भलं होईल असं मला वाटते. आता ही झाली त्या शासन निर्णयाची, ही झाली आव्हानात्मक बाजू. पण ह्याच्यामध्ये एक जमेची बाजू पण आहे. कारण वेळोवेळी शासनाने कर्जमाफी केलेली आपण बघितलेलं आहे. सेंद्रिय शेतीसाठी आव्हान जे आहे तेही केलेलं आहे. कारण शासकीय यंत्रणेमार्फत प्रत्येक शेतकऱ्यांना हाताशी धरून त्यांच्या हातात शेणाचं टोपलं किंवा बाकीचे सगळी खतं देऊन भागेल असे काही दिवस आता राहिलेले नाही. कारण आपल्या पिढीमध्ये तुम्ही बघितलेलं असेल, तुम्ही शेतकरी आहात, तुमच्या वाढ वडिलापासून शेतावर जे काही आहे, शेणखत असेल किंवा उखंड्यावरचं एक ठिकाणी जिथं जनावरं होते शेत आपल्याकडे, ती सगळी खत आपण सगळं अगोदर शेतात पावसाच्या पूर्वी उन्हाळ्यामध्ये पेरणीच्या अगोदर तिथं जाऊन मातीत चांगलं मिसळून जमिनीला तयार करून घेणं याला प्राधान्य होतं. आता तीच गत जी आहे, हे सगळे शेतकरी ज्या गोष्टीला प्राधान्य द्यायला पाहिजे होतं त्याचा प्राधान्यक्रम काही शेतकऱ्यांच्या वर्तनातून दुरावला का, हा एक महत्वाचा प्रश्न आहे. कारण शासकीय अधिकाऱ्यामार्फत यंत्रणेमार्फत नुसती आव्हानं करण्यापलीकडे प्रत्यक्ष कृतीची जोड ही शेवटी शेतकऱ्याला द्यावी लागेल. म्हणून जोपर्यंत त्याच्या कृतीमध्ये बदल येणार नाही तोपर्यंत हा बदल साध्य होईल का, हा एक दुसरा मुद्दा आहे. आणि तिसरा एक मुद्दा आहे की निर्णय झालेला आहे, शासनाच्या पद्धतीने जे काही करता येईल शेतकऱ्यांसाठी ते देण्याचा एक प्रयत्न केलेला आहे. तर ही जमेची बाजू म्हणून ह्या कर्जमाफी योजनेकडे जमेची बाजू म्हणून किंवा एक चांगली बाजू म्हणून काय बघता येईल, काय मांडता येईल तुम्हाला? नाही, जमेची बाजू तर होतीच ती. जेव्हा शासनाने अ, मे महिन्याच्या वेळेस की आम्ही जूनमध्ये कर्जमाफी करू म्हणून एक उत्साह शेतकऱ्यामध्ये होता आणि त्याच्या हिशोबाने बरेच शेतकरी त्याच्याकडे आतुरतेने वाट बघत होते. परंतु आता पेरणी चालू होऊन सुद्धा त्याच्यामध्ये काही अजूनही चांगले जे म्हणजे ज्या पद्धतीने कर्जमाफी व्हायला पाहिजे होती आणि ज्या पद्धतीने आता आज संभ्रम असा आहे गावागावामध्ये किंवा शेतकऱ्यांमध्ये चर्चा अशी आहे किंवा हे कर्जमाफीमध्ये आपण बसतो की नाही बसत हेच म्हणजे सर्व अडचणीचे काळ आहे आणि याच्यामधला क्रायटेरिया एवढा कॉम्प्लिकेट आहे. त्याच्यावर आता विधानसभेमध्ये चर्चा पण झाली. तर मगाशी म्हटल्याप्रमाणे त्याची जमेची बाजू तेव्हाच ठरेल जेव्हा शासन याच्यामध्ये ज्या अडचणीच्या गोष्टीमध्ये वगळवेल म्हणजे जे काही क्रायटेरिया त्यांनी टाकलेले आहे तिथे कुठेतरी ज्या गोष्टीचा शेतकऱ्याला कर्जमाफी देताना अडचण येत आहे अशा जर क्रायटेरिया त्यांनी वगळला आणि सोप्या पद्धतीने जर याची मांडणी केली कर्जमाफी देण्याची किंवा जे काही जी आर असते तो काढला व्यवस्थित आणि बँकेला निर्देश असले तर मग जमेची बाजू होईल. पण सध्याच्या परिस्थितीमध्ये जमेची बाजू झाली असं मला म्हणता येणार नाही. दुसरं एक शेतकऱ्यांना जी आपली चर्चा झाली सेंद्रिय शेतीसाठी, तर त्यांचं एक आव्हान, पूर्वीच्या काळी काही शासकीय यंत्रणा तेवढ्या विभाग नव्हते पण स्वतःहून शेतकरी पुढे यायचे, शेणखत टाकायचे, ऑर्गॅनिक साठी जेवढं करता येईल तेवढा प्रयत्न करायचे. आताची पिढी का त्याच्यापासून दुरावत आहे? पिढ्यानपिढी आलेल्या ज्ञानापासून का तुम्ही बाजूला ठेवता? आता शेतकरी का स्वतःहून पुढे येत नाही आणि त्यांनी काम कसं पुढे आलं पाहिजे, तुम्ही काय सांगाल त्यांना? आता खरं सांगायचं म्हणजे आजोबाच्या काळाचा माझा विचार केला मी तर आमच्या आजोबाच्या काळातलं शेती, वडिलाच्या काळातली शेती आणि आता मी करत असलेली शेती याचा जर तुलनात्मक जर मी अभ्यास केला तर लहान असताना जेव्हा आम्ही बागेत जायचो तर तिथले पिकं किंवा संत्र्याचे झाडं एक तर मिश्र पीक पद्धत होती तेव्हा. म्हणजे कसं आहे की आजोबाच्या काळात मला बघायला नाही मिळालं पण वडिलाच्या काळात मी शिकत असताना मला माझी शेतीची आवड असल्यामुळे मी जायचो. तर तेव्हा म्हणजे अंबाडीपासून ते तीळ आहे, उडीद आहे, मूग आहे, बरबटी आहे, त्याच्यानंतर अशा बरेच गोष्टी मिक्समध्ये करायच्या. म्हणजे जर समजा आपल्याला ज्वारी लावायची आहे तर ज्वारीमध्ये सुद्धा
मधात काही तासं उडदाचे किंवा मुंगाचे टाकायचे की नायट्रोजन मिळत होता वातावरणातला. तर ते लोक अभ्यासक होते आणि तेव्हा सर्वात फायदा असा होता की मजूर जो आहे तो इझिली म्हणजे लवकर मिळायचा आणि भरपूर मिळायचा. त्याच्यामुळे या सर्व गोष्टी करणं सोप्या होत्या आणि सर्वात महत्त्वाचं होतं तेव्हा रोटावेटर नव्हतं, ट्रॅक्टर नव्हतं आणि बैल हाकलणारे तेव्हा गडी माणसं होते आणि एका एका शेतकऱ्याकडे कोणाकडे एक बैलजोडी, कोणाकडे दोन, कोणाकडे चार असे तेव्हा प्रमाण होतं. आज तुम्ही गावात जाल तर कुठंच बैलजोडी नाही, कारण रोजगार मजुराचा प्रॉब्लेम आहे. आता कसं आहे की तेव्हा ऑर्गॅनिक कार्बन चांगला होता, वातावरण चांगलं होतं, ग्लोबल वॉर्मिंग तेव्हा प्रमाणात नव्हतं आणि म्हणून ते पिकं म्हणजे खरं सांगायचं म्हणजे संत्रा तेव्हा आम्ही बघत होतो की फक्त शेणखत